एका बाजूला गेल्या 3 वर्षापासून महाराष्ट्राची लूट 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 करत एक सरकार आम्हा सगळ्यांचा एक भ्रम तयार केलाय की आमच्याशिवाय कोणच नाही आणि एकीकडे कष्टकरी कामगार महिला शेतकरी यांना न्याय देणारे शरद पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, राहुल गांधी साहेब असतील यांनी मोठ बांधलेली महाविकास आघाडी आहे। आज या ठिकाणी माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। महिला मेळावा म्हणून आपल्या या बैठकीचं स्वरूप आहे। काय या महायुतीच्या काळामध्ये काय महिलांना काय मिळालं हे या निवडणुकीत विचारलं पाहिजे का नको काकी? मतदान कशासाठी असतं? मतदान मागताना तुम्ही मागच्या 5 वर्षात काय केलं, पुढे काय करणार आहे हे मतदारांना कळलं पाहिजे, हे बोललं पाहिजे, तर लोकशाही राहणार आहे। या लोकशाहीमध्ये जाधववाडीच्या कष्टकरी महिलेला पण एकच मत आणि अंबानीच्या बायकोला पण एकच मत। ही किमया ही लोकशाहीची आहे। ती करताना जर तुम्ही प्रश्न विचारला नाही, तुम्ही माहिती घेतला नाही, आंधळेपणाने जर कुठेही मतदान करायला लागला, हा माझा जातवाला, तो माझा धर्मवाला, हा माझा पाहुणा, याने काहीतरी जेवण ठेवलंय, तो साडी वाटायला लागलाय, तो कुपन द्यायला लागलाय, मग पुढे 5 वर्ष विचारायचं नाही। हे का देतात? तर तुमची तोंड बंद करायची। 5 वर्ष याने लुटणार, कसं पण लुटणार आणि आता तुमच्या दारात येणार। त्यांचे कार्यकर्ते दारोदारी फिरवल्यात। काय पाहिजे? किती मत आहेत? याला काय काय याला लोकशाही म्हणतात। यांनी फक्त टीव्ही मधनं जाहिराती, एसटी वर जाहिरात, रिक्षावर जाहिरात, टॉयलेटवर संडासवर जाहिरात, पेट्रोल पंपावर जाहिरात, नुसत्या जाहिराती। याच्यामुळे या जाहिरातीचं बिल किती झालं? हजारो कोटीचं कर्ज तुमच्या आमच्या महाराष्ट्रावर झालं। गेल्या 60 वर्षात कर्ज नाही उत्तमराव, या 3 वर्षात या शिंदे सरकारनं लाखो हजारो कोटीचं कर्ज केलं। कर्ज कोण फेडणार आहे? एकनाथ शिंदे साहेब फेडणार आहे, देवेंद्र फडणवीस साहेब फेडणार आहे, अजित दादा फेडणार आहे, तुमच्या आमच्या खिशातनं फेडायचं आहे। ते पेट्रोलचा दर वाढणार, डिझेलचा दर वाढणार, तेलाचा दर वाढणार, डाळीचा दर वाढणार, गाड्यांचा दर वाढणार, टॅक्स वाढवणार। इथं आज 100 रुपयाचा स्टॅम्प बंद केला, 500 रुपयाचा स्टॅम्प केला। तुम्ही साधा ॲफिडेव्हिट जरी करार करायला गेला 100 रुपयाचा स्टॅम्प चालत नाही, 500 रुपयाचाच घ्यायचा। मग 400 रुपये कुणाच्या खिशातले गेले? आपल्या। आणि हे गप्पा मारतात की आम्ही न्याय द्यायला लागलोय। अशा पद्धतीने एक भ्रष्ट सरकार खाली खेचण्याची वेळ आहे, नाहीतर तुमचा माझा महाराष्ट्र हे विकल्याशिवाय राहणार नाही। हे झालं महाराष्ट्राचं। आज या मतदारसंघात 2 राजेश निवडणूक लढतात। एक राजेश शिवसेनेकडनं लढतोय आणि एक राजेश तुमच्या आमच्या या गोरगरिबांचा सामान्य कार्यकर्ता महाविकास आघाडीकडनं लढतोय। 15 वर्ष राजेश क्षीरसागर साहेब सत्तेत आहेत। काय केलं? काय दिलं आमच्या जाधववाडीला? काय दिलं मुक्त सैनिकला? या कावळ्या नाक्याच्या खाली तिने एक तरी काम सांगावं? राजकारणाचं बोलायचं तर आम्ही आमची कामं सांगतो। मी नगरसेवक राहिलो, स्थायी सभापती झालो, माझी मिसेस महापौर झाली, डकरेताई महापौर होत्या, आमचे राजीव डकरे साहेब स्टँडिंग चेअरमन होते। डकरे साहेब सांगू शकतात की माझ्या काळात मी बगीचा उभा केला, गणेश मंदिर उभा केलं। डकरेताई सांगू शकतात। अहो तुमचं काम काय? निवडणूक आली की फक्त मंडळात पैसे दिले, पैसे वाटले, जय भवानी जय शिवाजी नारा दिला, माझ्या पाटणं या हजारो कोटीच्या मी गप्पा मारणार, बोर्ड मोठे लावणार आणि त्या कोटीच्या गप्पावर नुसतं टक्केवारी आमचं कोल्हापूर बदनाम केलं। एक रस्ता कोल्हापुरात नाही, कुणीही सांगावं इथं फिरावं। 1 किलोमीटरचा रस्ता IRBचे झालेले रस्ते सोडून हे IRBचा रस्ता आहे बाहेरचा साहेब। 1 किलोमीटरचा रस्ता या महायुतीच्या सरकारनं दाखवावा की आमच्या कोल्हापुरात व्यवस्थित आहे। अरे कसं मत मागतं आमच्याकडे? आम्ही GST 1 नंबरला देतो, आम्ही इन्कम टॅक्स 1 नंबरला देतो, आम्ही MSCBचं बिल 1 नंबरला भरतो, आम्ही घरभाडा भरतो, आम्ही बांधकामचा खर्च देतो। का आम्हाला सेवा देत नाही हे विचारायला नको? निवडणुकीत विचारायला पाहिजे का नको? एक संस्था जर इथली सेवा संस्था आहे, पतसंस्था आहे, त्याची वार्षिक सभा असेल तर कसं चेअरमनला प्रश्न विचारता, कसं सभापतीला प्रश्न विचारता, कशी माझी संस्था चालवायला आहे,
का संस्थेचा खर्च एवढा वाढवला? यांना विचारा की. हजारो कोटीचे बोर्ड लावले, कुठे गेले पैसे? आमचे पैसे, तुमच्या घरातले नाही. तुमची प्रॉपर्टी वाढली, तुमची श्रीमंती वाढली आणि आम्ही मात्र खड्ड्यातच. इकडे पूर आमचा थैमान घालतोय. पूर परिस्थितीवर काही नियोजन नाही, नुसत्या गप्पा. वर्ल्ड बँकेचा आराखडा मंजूर झाला, दिखावा केला, कसलं काही नाही. या पूर नियंत्रणाच्या बाबतीत आमचं ठोस नियोजन आहे. या हायवेच्या बांधकामाला जोपर्यंत आम्ही कमानी करत नाही तोपर्यंत इकडचं पाणी कमी होत नाही. आमच्या आमदारकीला एकच शब्द आहे, कोणत्याही परिस्थितीत डकरे साहेब, उत्तमराव, या आपल्या हायवेचं कमानी केल्याशिवाय मी जर आमदार झालो तर एक बांधकाम रस्ता तिथला हायवे होऊ देणार नाही, एवढे या निमित्तानं आम्ही सांगतो.